नमस्कार मंडळी, मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला गाडीबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टाटा मोटर कमर्शियल व्हेकल कडनं येणारी जी टाटा विंगर ही जी गाडी आहे, या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जी ते डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं, नक्की चॅनलला देखील सबस्क्राइब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे येते मला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला, कमेंट देखील करत चला आणि हा व्हिडिओ जो आहे तो विंगरचा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करू शकता। चला तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ टाटा मोटरचा टाटा विंगरचा जो आहे तो आपण चालू देखील करूया। तर मित्रांनो, मला खूप दिवसापासून टाटा मोटरची जी विंगर गाडी त्या गाडीचा व्हिडिओ देखील करायचा होता आणि मी खूप एक्साइटेड आहे। त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये टुरिस्ट बिझनेस जो आहे तो चांगला मोठा ग्रो देखील होत आहे। त्यासोबतच जर तुम्ही टुरिस्ट बिझनेस करण्याचा विचार करत असाल किंवा जर तुम्हाला कुठे फिरायला किंवा ट्रॅव्हल करायला जायचं असेल आणि गाडी हायर करायचा विचार करत असाल किंवा या विंगर गाडीबद्दल तुम्हाला माहिती जर चांगली इंटरेस्टेड पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। त्यासोबतच टाटा विंगर मध्ये भरपूर फीचर देण्यात आलेले, BS6 फेज 2 मध्ये अपडेट करण्यात आलेली गाडी आणि बऱ्याच व्हेरियंट मध्ये अवेलेबल देखील आहे। कोणकोणत्या व्हेरियंट मध्ये तुम्हाला अवेलेबल बघायला मिळेल, स्कूल बस, अँब्युलन्स, व्हॅन, टुरिस्ट स्टाफ बस, अशा बऱ्याच व्हेरियंट मध्ये अवेलेबल देखील आहे आणि सेटिंग ऑप्शन सुद्धा बरेच दिलेले। तर आपण एक एक करून जाणून घेऊया या विंगर मध्ये कोणकोणते फीचर दिलेले आणि बाकी सर्व गोष्टी जे ते आता डिटेल मध्ये एक एक करून आपण जाणून घेऊया। मित्रांनो, टाटा विंगरचा जर फ्रंटचा लुक बघितला तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता, समोर तुम्हाला एक पूर्णपणे क्रोमची ग्रिल मिळून जाते, ती देखील दिसायला एक आकर्षक डिझाईन मध्ये दिसते। सेंटरमध्ये तुम्हाला टाटाचा लोगो मिळून जातो। त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुम्हाला हेडलॅम्पचा जर सेटअप बघितला तर तो हॅलोजन बेस हेडलॅम्प जे ते मिळून जातात आणि सेंटरमध्ये तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये ग्रिल देखील मिळून जाते। त्याच्याच खाली आल्यानंतर तुम्ही तिथे नंबर प्लेट देखील लावू शकता। त्याचबरोबर दोन्ही साईडला फॉग लॅम्प लावण्यासाठी जागा जी आहे ती कंपनीने गाडीमध्ये दिलेली। समोर तुम्हाला दोन वायपर मिळून जातात। त्यासोबतच विंडशील्ड किंवा ग्लास एरियाचा बघितला तर चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे, त्यामुळे व्हिजिबिलिटीला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। गाडी चालवताना ड्रायव्हरला समोरचं क्लिअरली व्हिजिबल देखील होते आणि DRL जे ते देखील तुम्ही बघू शकता, LED मध्ये DRL जे ते या साईडला इंडिकेटरच्या सेटअप मध्ये देण्यात आलेली। त्याचबरोबर डे टाइम रनिंग लॅम्प जे ते तुम्हाला समोर फ्रंटला मिळून जातात। त्यासोबतच फुल LED टेक्नॉलॉजी सोबत तुम्हाला इथे बघायला मिळतात। त्यासोबत फेंडरवरती जर बघितलं तुम्हाला इंडिकेटर देखील इथे देण्यात आलेले आणि इथे डे टाइम रनिंग लॅम्प जे ते तुम्ही व्हिडिओमध्ये देखील बघू शकता। त्याचबरोबर गाडीचा जो लुक जर बघितला फ्रंटचा, अतिशय सुंदर डिझाईन मध्ये ही विंगर गाडी तुम्हाला नक्की बघायला मिळते। आणि ही जर टाटा विंगर गाडी जर बघितली तर ही 9 ते 15 सीटर ऑप्शन मध्ये जे ते अवेलेबल देखील आहेत। त्यामध्ये तुम्ही अँब्युलन्स व्हेरियंट असेल, स्कूल बस असेल किंवा स्टाफ बस असेल, यामध्ये तुम्ही ही गाडी जी ते घेण्याचा विचार देखील करू शकता। हेडलाईटचा जर थ्रो बघितला तो नक्कीच रात्रीच्या वेळेस देखील चांगला मला वाटलेला आणि ही गाडी जी ते आम्ही चालवून बघितलेली, पुढे तुम्हाला नक्की गाडी चालवण्याचा व्हिडिओ देखील बघायला मिळेल। आणि तुम्हाला रेडिएटर ग्रिल जे ते फ्रंटला नक्कीच इथे दिसून येते आणि इथे तुम्ही फॉग लॅम्प जे ते या ठिकाणी ऍज अ एक्सेसरीज नंतर तुम्ही गाडी घेतल्यानंतर लावू देखील शकता। त्याचबरोबर मित्रांनो, गाडीचा जो साईड लुक आहे तो देखील नक्कीच चांगला आहे। साईड व्ह्यू मिररची जर क्वालिटी बघितली तर ती देखील चांगली देण्यात आलेली, त्यामुळे गाडी चालवताना ड्रायव्हरला मागचं क्लिअरली व्हिजिबल देखील होतं। आणि या साईडचा लुक सुद्धा तुम्ही बघू शकता विंगरचा कसा येते आणि इथे फेंडरवरती तुम्हाला इंडिकेटर जे ते इथे देण्यात आलेले। मित्रांनो, फ्रंटला तुम्हाला MRF कंपनीचे टायर मिळून जातात आणि त्या ठिकाणी जर बघितलं टाटाची बॅजिंग सुद्धा देण्यात आलेली। आणि फ्रंटचा टायर साईज जर बघितला तो देखील तुम्हाला मी सांगतो 195 R15 इंचचा टायर जो होतो तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो। फ्रंटला डिस्क ब्रेक देण्यात आलेले आणि रिअर साईडला जर बघितलं तर ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि टायर चांगल्या मोठ्या साईजचा दिल्यामुळे गाडी चालवताना स्टेबिलिटी जी येते नक्कीच चांगली बघायला मिळते। इथे तुम्हाला टाटाची ब्रँडिंग जी ते करण्यात आलेली गाडीवरती। डोर वरती जर बघितलं तर ते नक्कीच दिसायला चांगलं देखील असतं। तर डोर हँडल जे ते तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये मिळून जातात आणि साईड व्ह्यू मिररची क्वालिटी बघितलं तर मला नक्कीच चांगली वाटलेली आणि तुम्ही ही गाडी जी ते एकदा शोरूमला व्हिजिट करून बघू देखील शकता कशी वाटते आणि टेस्ट ड्राईव्ह तर गाडीची नक्की तुम्ही घ्या। त्यासोबतच गाडीचा मागचा लुक तुम्हाला अशा प्रकारे मिळतो। इथे तुम्ही डोर जे ते उघडायचं असेल तर काही अशा प्रकारे उघडू शकता आणि गाडीसोबत जी चावी येते त्याने लॉक देखील करू शकता। इथे एक फुट स्टेप मिळून जाते, हे एक चांगली गोष्ट आहे, त्यामुळे आतमध्ये बसण्यासाठी तुम्ही तिथे पाय ठेवून वरती सीट वरती जे ते बसू देखील शकता। इथे तुम्हाला डिझेल फ्युएल टँक मिळून जातो आणि खाली DF टँक देण्यात आलेला आहे। डिझेल फ्युएल टँक कॅपॅसिटी जर बघितलं तर 60 लिटरचा डिझेल फ्युएल टँक मिळून जातो आणि DF टँक जर बघितलं तर 16 लिटरचा DF टँक जो आहे तो
इथे देण्यात आलेला आहे। बरोबर विंडोज बघितलं तर स्लायडिंग विंडो मिळून जातात आणि रिअरचे हे जे डोर आहे हे स्लायडिंग असल्यामुळे तुम्हाला एक आतमध्ये बसण्यासाठी एक चांगला कम्फर्ट जो तो मिळून जातो आणि आतमध्ये तुम्ही इझिली जे ते मागच्या सीटवर जाऊन जे ते बसू देखील शकता। त्याचबरोबर ह्या विंडो तुम्ही बघू शकता स्लायडिंग विंडो देण्यात आलेला आहे आणि त्याची क्वालिटी वाईज जर बघितलं फिट अँड फिनिश क्वालिटी जी आहे टाटा मोटरची नक्कीच या विंगर गाडीमध्ये तुम्हाला चांगली बघायला मिळते। मॅक्सिव्ह यांचं ग्राफिक जे ते तुम्हाला दोन्ही साईडला गाडीवरती नक्कीच बघायला मिळतं। बरोबर मित्रांनो गाडीच्या डायमेन्शन बद्दल बोलूया। गाडीची जी टोटल लेंथ आहे ती 5458 mm इतकी आहे। गाडीची टोटल वेट जी आहे ती 1950 mm इतकी आहे आणि ओव्हरऑल हाईट जर बघितलं तर 2490 mm इतकी देण्यात आलेला आहे। गाडीचा व्हील बेस देखील चांगला आहे, 3488 mm इतका गाडीचा व्हील बेस आहे आणि मॅक्झिमम जीव्हीडब्ल्यू जर बघितलं तर तो 3490 किलो इतका देण्यात आलेला आहे। पुढे जर फ्रंट सस्पेन्शन बघितलं तर मॅकफिअर्सन स्ट्रट कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन मिळून जातं आणि रिअरला पॅराबोलिक लिप स्प्रिंग सस्पेन्शन जे ते देण्यात आलेले। त्यामुळे सस्पेन्शन वाईज जर क्वालिटी बघितली तर ती नक्कीच चांगली आहे या विंगर गाडीची। त्याचबरोबर मित्रांनो विंगरचा मागचा लुक देखील अतिशय चांगला दिलेला आहे आणि पाठीमागे तुम्हाला ओपनेबल डोर मिळून जातात जे की तुम्ही तिथनं ओपन देखील करू शकता, त्याचबरोबर लॉक देखील करू शकता। टाटाची बॅजिंग जी आहे ते तुम्हाला क्रोम मध्ये या साईडला मिळून जाते आणि त्याच्या बाजूलाच उजव्या साईडला तुम्हाला विंगरची बॅजिंग जी आहे ते बघायला मिळते। त्याचबरोबर टेललाइटचा सेटअप आहे तो देखील चांगला आहे आणि गाडी चालवताना प्रॉपरली जे ते वर्किंग कंडिशन मध्ये आणि या विंगर मध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे ते 4 मिळून जातात। या डोरवरती 2 आहेत आणि टेललाइटच्या खालच्या साईडला दोन्ही साईडला 2 अजून रिव्हर्स पार्किंग मिळतात। असे टोटल 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेले। विंगरची बॅजिंग येत आहे आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आल्यामुळे हे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू एक चांगली गोष्ट आहे। आणि डोर तुम्हाला हे मागचं उघडायचं असेल तुम्ही काही अशा प्रकारे जे ते उघडू शकता आणि दोन्ही डोर जे ते तुम्हाला उघडण्याचा ऑप्शन जो येतो विंगर मध्ये इथे बघायला मिळतो आणि स्पेअर व्हील जे ते तुम्हाला इथे खालच्या साईडला इथे मिळून जातं। तुमचं छोटं मोठं लगेज किंवा सामान वगैरे बॅग वगैरे असेल तुम्ही या साईडला इथे देखील ठेवू शकता आणि जॅक वगैरे जे ते तुम्ही त्या ठिकाणी देखील बघू शकता। जेव्हा गाडी पंक्चर वगैरे झाली किंवा टायर चेंज करायचा असेल तुम्ही या जॅकचा वापर करून टायर जे ते खोलू देखील शकता आणि मागची सिटिंग कॅपॅसिटी जे ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाते। सोबतच या साईडचा लुक जो तो विंगरचा तो देखील तुम्ही बघू शकता। मॅक्सिव्ह यांचं ग्राफिक्स तुम्हाला या साईडला देखील बघायला मिळतं आणि इथे सुद्धा डोर हँडल जे ते ब्लॅक कलर मध्ये मिळून जातात आणि गाडीची चावी लावून तुम्ही डोर जे ते लॉक देखील करू शकता, अनलॉक देखील करू शकता। टाटाची ब्रँडिंग तुम्हाला डोरवरती इथे देखील मिळून जाते। त्याचबरोबर एक्झॉस्ट पाईप जो तुम्हाला अशा प्रकारे इथे बघू शकता आणि पूर्ण क्वालिटी वाईज बघितलं तर ही विंगर गाडी जी ती मला नक्कीच चांगली वाटते आणि एक बेस्ट ऑप्शन जो तुम्ही इथे बघू शकता आणि इंजिन गिअरबॉक्स वगैरे जे ते अशा प्रकारे इथे मला बघायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो या गाडीचं इंटेरियर देखील नक्कीच चांगलं दिलेलं आहे। पुढे आपण इंटेरियर देखील बघणार आहोत। जे डोर आहे ड्रायव्हर साईडचं ते ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे विंडो बघितले तर विंडो तुम्हाला मॅन्युअली ऍडजस्ट करायची आहे। इथे तुम्ही गाडीची चावी लावून हे डोर लॉक देखील करू शकता आणि अशा प्रकारे डोर जे ते उघडू देखील शकता। विंडो तुम्हाला मॅन्युअल ऍडजस्ट करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। डोर लॉक किंवा अनलॉक करायचा असेल तुम्ही इथनं देखील करू शकता। त्याचबरोबर एक ग्रॅब हँडल देखील खालच्या साईडला देण्यात आलेला आहे जे की डोर लावण्यासाठी तिथे धरून तुम्ही डोर जे ते ओढू देखील शकता आणि विंडो तुम्हाला अशा प्रकारे ऍडजस्ट करू शकता। खाली इथे जर एक पॉकेट होल्डर सुद्धा मिळून जातो आणि तुम्ही पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी जागा देखील या साईडला इथे देणार, तिथे तुम्ही 1 लिटरची पाण्याची बॉटल जी आहे ती देखील ठेवू शकता। आणि इंटेरियर जर बघितलं तर ते विंगरचं मला खूप चांगलं आवडलेलं आहे आणि इथे स्टेअरिंग जर बघितलं लेदर रॅप स्टेअरिंग जे ते तुम्हाला मिळून जातं आणि गाडीची चावी लावायची असेल इग्निशन स्विच जे ते तिथे देणार आणि फ्रंटचं जे ड्रायव्हर सीट आहे ते तुम्ही तुमच्या हाईट नुसार ऍडजस्ट करू शकता, पुढे मागे देखील करू शकता। सीटची क्वालिटी बद्दल बोलायचं झालं तर क्वालिटी वाईज जर सीट जर बघितलं तर त्याचं मटेरियल जे आहे ते कुशनिंग जे आहे ते एक चांगल्या क्वालिटीचे दिलेले आणि कम्फर्टेबल सीट जे ते तुम्हाला या विंगरमध्ये बघायला मिळतात। गाडी चालवताना ड्रायव्हरला थकवा वगैरे जो तो कुठलाही जाणवणार नाही गाडी चालवताना आणि एकदम कम्फर्टेबल सीट जे ते तुम्हाला सर्व सीट जे ते तुम्हाला कम्फर्टेबल मिळून जातात आणि प्रत्येक सीटवर तुम्हाला सीट बेल्ट देखील मिळून जातं। त्याचबरोबर हे स्टेअरिंग व्हील जे ते एकदम चांगलं दिलेलं आहे। टाटाच्या गाड्यांमध्ये जर स्टेअरिंग व्हील बघितलं कमर्शियल व्हेकल मध्ये तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातं, टाटाची ब्रँडिंग तिथे मिळून जाते। आणि बरोबर मित्रांनो इंस्ट्रुमेंट क्लस्टर जर बघितलं तो देखील चांगला असा देण्यात आलेला आहे। स्टेअरिंग तुम्ही अशा प्रकारे बघू शकता, हॉर्न जो आहे तो तुम्हाला स्टेअरिंग वरती इथे मिळून जातो। इन्स्ट्रुमेंट क्लस्टर किंवा एमआयडी मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला स्पीडोमीटर जो येतो अॅनालॉग मध्ये मिळतो, आरपीएम मीटर सुद्धा अॅनालॉग मध्ये देण्यात आलेलं आहे। सेंटरमध्ये एक एमआयडी देण्यात आलेला आहे, तिथे तुम्ही फ्यूल बघू शकता, डिजिटल क्लॉक आहे, टेम्परेचर गेज दिलेला आहे, डीएफ लेवल बघू शकता, गाडीचं किलोमीटर किती झालेलं आहे, ट्रिप ए ट्रिप बी सेट रिसेट देखील करू शकता आणि बाकीचे वॉर्निंग इंडिकेटर जे ते तुम्हाला वरच्या साईडला मिळून जातात। गाडीमध्ये तुम्हाला इको मोड देखील देण्यात आलेला आहे आणि इथे तुम्हाला छोटे मोठे युटिलिटी स्पेस जे ते मिळून जाते, इथे तुम्ही तुमचा वॉलेट किंवा कॉइन वगैरे जे ते देखील ठेवू शकता। त्यानंतर मित्रांनो सेंटर कन्सोल मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला वरच्या साईडला हजार्ड लॅम्पचं स्विच मिळून जातं। स्टेअरिंगचे
बाजूला जे कंट्रोल देण्यात आलेले आहे, लेफ्ट साईडला वायपरचे कंट्रोल मिळून जातात, राईट साईडला हेडलॅम्पचे कंट्रोल देण्यात आलेले आहे, लेफ्ट अँड राईट इंडिकेटर तुम्ही तिथनं देऊ शकता. तर इथे तुम्हाला हजार्ड लाईटचा स्विच मिळून जातं, एसी मिळून जातो जे की तुम्ही मॅन्युअली ऍडजस्ट देखील करू शकता. त्याचबरोबर त्याचा ब्लोअरचा स्पीड जो आहे तो कमी जास्त देखील करू शकता. त्यासोबतच खाली आल्यानंतर तुम्हाला USB चार्जिंग पोर्ट 2 मिळून जातात, जे की तिथनं तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो चार्ज करू शकता. त्याच्या खालच्या साईडला एसी व्हेंट देण्यात आलेले. हे एक चांगली गोष्ट जे विंगर मध्ये तुम्हाला एसी मिळून जातं, हे एक मला चांगलं फीचर जे ते गाडीमध्ये नक्की वाटलेलं आहे. बॅटरीचे स्विच जे ते तुम्हाला तिथे मिळून जातं. त्यासोबतच बाजूला तुम्हाला म्युझिक सिस्टीम लावायचं असेल तिथे तुम्हाला जागा देण्यात आली, तिथे तुम्ही म्युझिक सिस्टीम जे ते इन्स्टॉल देखील करू शकता. युटिलिटी स्पेस म्हणून जातं, इथे तुम्ही वॉलेट वगैरे मोबाईल वगैरे जे ते देखील ठेवू शकता. त्याचबरोबर मित्रांनो डॅशबोर्डची क्वालिटी बघितली ती देखील एक चांगल्या प्रकारची आहे आणि वरच्या साईडला जर बघितलं तुम्हाला इथे सनवायझर मिळून जातो. त्याच्या बाजूला जर बघितलं तर आयआरव्हीएम मिळून जातो, जो की मागची गाड्या येणार जे आहेत ते या आयआरव्हीएम मध्ये तुम्ही बघू देखील शकता. त्याचबरोबर समोरचा व्ह्यू जर बघितला तर व्हिजिबिलिटीला विंडशील्ड जे ते ग्लास जो तो चांगला मोठा असा दिला असल्यामुळे प्रॉपरली तुम्हाला व्हिजिबल होतं. रूफवरती तुम्हाला इथे केबिन लाईट देखील मिळून जातो, जे की रात्रीच्या वेळेस याची चांगली मदत देखील होते. त्याचबरोबर दोन्ही साईडला तुम्हाला सीट बेल्ट जे ते इथे मिळून जातात आणि मागच्या सीटवरती सुद्धा सीट बेल्ट जे ते देण्यात आलेले. पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्यासोबत गिअरबॉक्स जर बघितलं तर TA70 गिअरबॉक्स जो तुम्हाला इथे मिळून जातो, जो की 5 स्पीड गिअरबॉक्स आहे आणि एक जो तो रिव्हर्स गिअर देण्यात आलेला आहे. गिअर शिफ्टिंग जर बघितलं तर ती एकदम स्मूथ बघायला मिळते आणि प्रॉपरली गिअर जे ते शिफ्ट देखील होतात आणि गिअर शिफ्टिंग स्मूथ असल्यामुळे गाडी चालताना तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. गाडी जी ते एकदम व्यवस्थित स्टेबल परफॉर्मन्स गाडीचा तुम्हाला नक्कीच बघायला मिळतो. त्यासोबत सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने फायर एक्सटिंग्विशर देखील इथे मिळून जातं, जे की सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने चांगली गोष्ट आहे आणि हँड ब्रेक जो तुम्हाला या साईडला इथे मिळून जातो. त्याचबरोबर तुम्हाला इथे 3 पेडल मिळून जातात, क्लच, ब्रेक, एक्सिलेटर असे 3 पेडल इथे देण्यात आलेले. गाडीची चावी लावायची तुम्ही इथनं देखील लावू शकता आणि सीट जर बघितलं तर एकदम चांगल्या क्वालिटीचे सीट जे तुम्हाला या विंगर मध्ये बघायला मिळतात आणि हे जे व्हेरियंट आहे हे 9+D ऑप्शन मध्ये आहे. मला 9 सीटर व्हेरियंट जे ते आपण या गाडीचं बघत आहोत. यामध्ये तुम्हाला मागच्या सीटवरती जर बसायचं असेल तुम्ही अशा प्रकारे जे ते सेकंड रोचं सीट फोल्ड करून पुढे तुम्ही बसू देखील शकता. पाठीमागे 3 जण बसू शकता, मध्ये 2 जण आणि त्याच्या पुढच्या सीटवर 3 जण, असे 9 सीटरची कॅपॅसिटी जे ते देण्यात आलेली. इथे सुद्धा सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने फायर एक्सटिंग मिळून जातो आणि पाठीमागे बसणाऱ्यांनी इथे तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी USB पॉईंट जे ते देण्यात आलेले आहे. त्यासोबतच इथे पुढे सुद्धा तुम्हाला USB चार्जिंग पोर्ट मिळून जातो, जे की सेकंड रो मध्ये बसणारी जे व्यक्ती त्यांचा सुद्धा मोबाईल चार्ज करायचा तुम्ही इथनं काय करू शकता. वरती रूफवरती इथे सुद्धा एक लाईट मिळून जातो, जो की चांगली गोष्ट आहे. इथे तुम्हाला SOS म्हणजे हेल्पचं स्विच जे ते मिळून जातं, जे की इमर्जन्सी सिच्युएशनला तुम्ही ते जे ते प्रेस देखील करू शकता. त्याचबरोबर एसी वेंट जे ते तुम्हाला इथे मिळून जातात, त्याची ब्लोअरची स्पीड ऍडजस्ट करण्याचं स्विच जे ते तिथे देखील देण्यात आलेलं. ही एक चांगली गोष्ट आहे की मागे बसणाऱ्यांसाठी सुद्धा एसीचा फ्लो जो चांगला मिळाला पाहिजे. हे एक गोष्ट जे ते कस्टमरच्या दृष्टीने टाटा मोटर्सने लक्ष दिलेले आणि मागे सुद्धा तुम्हाला एसी वेंट जे ते मिळून जातात. अशा प्रकारे ओव्हरऑल लुक जो आहे तो विंगरचा मला नक्कीच चांगला बघायला मिळतो. आता बोलूया मित्रांनो इंजिन स्पेसिफिकेशन बद्दल. इंजिन स्पेसिफिकेशन बद्दल जर बोलायचं झालं तर टाटा विंगर या गाडीमध्ये जर बघितलं तर इंजिन जे ते 2.2 लिटरचं डायकॉर इंजिन मिळून जातं, जे की पॉवर प्रोड्यूस करतं 74.9 किलोवॅट इतकं आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं 200 न्यूटन मीटर इतका. त्यामुळे इंजिन देखील गाडीमध्ये पॉवरफुल देण्यात आलेले आहे. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जो आहे इंजिन बद्दल येणार नाही. क्लच जर बघितलं तर ड्राय सिंगल प्लेट क्लच जो तो मिळून जातो आणि हे इंजिन BS6 फेज 2 मध्ये अपडेट करण्यात आलेलं आहे आणि रिफाइंड इंजिन जे तुम्हाला मिळून जातो. त्यामुळे गाडी जी विंगर आहे ती तुम्हाला मोर रिलायबल मिळून जाते. त्याचबरोबर प्रॉफिटेबल गाडी जे देखील बनवू शकते. इफिशियंट गाडी तुम्हाला बघायला मिळते. त्याचबरोबर अफोर्डेबल गाडी जे ते विंगर तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे एक कम्प्लीट पॅकेज जे इथे मिळून जातं, इफिशियंट, रिलायबल, अफोर्डेबल टाटा विंगर हे जे ते ऑल इन वन पॅकेज जे ते तुम्हाला टाटा मोटर्स कडनं विंगर मध्ये मिळून जातं. यामध्ये तुम्हाला फीचर जे ते भरपूर चांगले दिलेले. त्याचबरोबर मित्रांनो या टाटा विंगर गाडीमध्ये जर सेफ्टी फीचर बघितलं तर भरपूर देण्यात आलेले. तुम्हाला एक एक करून मी सांगतो. यामध्ये फीचर वाईज बघितलं तर इको स्विच मिळून जातो, रिअर स्प्लिट एसी विथ इंडिव्हिज्युअल एसी वेंट मिळून जातात, गिअर शिफ्ट ऍडवायझर मिळून जातो. त्यासोबतच ABS, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन, EBD, ड्युअल एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टीम, स्ट्रॉंग बॉडी स्ट्रक्चर मिळून जातं, ड्युअल टोन इंटिरियर डॅशबोर्ड आहे, लेदर रॅप स्टेअरिंग व्हील मिळून जातं. सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने जर गाडी बघितली तर एकदम चांगली आहे आणि टाटाची बिल्ड क्वालिटी बघितली तर तुम्हाला देखील माहिती असेल टाटाची बिल्ड क्वालिटी जी ती कशी आहे ते. त्यासोबत गाडी आपण थोडी चालवून बघूया. गाडी चालवताना बघितलं तर गाडीचा परफॉर्मन्स मला इंजिन वाईज जर बघितलं तर तो चांगला वाटलेला आहे आणि
इंजिनचा जर परफॉर्मन्स बघितला तर चांगलं पॉवरफुल इंजिन दिले असल्यामुळे 200 न्यूटन मीटर इतका टॉर्क जे ते जनरेट करतं इंजिन, आणि पॉवर जर बघितलं तर 74.9 किलोवॅट इतकी पॉवर प्रोड्यूस करतं. 2.2 लिटरचं डायकोर इंजिन देण्यात आलेले जे की डिझेल इंजिन आहे, आणि मायलेज देखील गाडीचं तुम्हाला चांगलं मिळू शकतं. सोबत मित्रांनो, गाडीचा जो रोड प्रेझेन्स बघितला विंगरचा तर तो तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळतो, आणि समोरचा लुक एकदम चांगला देण्यात असल्यामुळे क्रोमचं वर्क जर बघितलं तर हेडलाईटचा सेटअप, समोरचा फ्रंटचा लुक जो आहे तो मला एकदम चांगला वाटलेला आहे, आणि गाडीचा रोड प्रेझेन्स देखील नक्कीच चांगला वाटतो. व्हीलबेस मोठा दिला असल्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल गाडी जी आहे ते चालू देखील शकता, आणि स्टेबल गाडी जी आहे ते तुम्हाला रोडवरती बघायला मिळते. बरेच सिटिंग ऑप्शन जे ते तुम्हाला देण्यात आलेले आहेत. 9 ते 15 सीटर व्हेरियंट जे ते तुम्हाला विंगर मध्ये मिळून जातात. त्याचबरोबर मित्रांनो, ही विंगर गाडी तुम्ही सिटीमध्ये, खराब रस्त्यांवर, गावाकडे कुठेही तुम्ही चालू शकता. तुम्हाला सस्पेन्शन गाडीमध्ये चांगलं दिलं असल्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम जो येतो गाडी चालवताना तुम्हाला येणार नाही. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही गाडी खराब रस्त्यांवर देखील चालवलेली आहे, आणि पुढे हायवेवरती किंवा सिटीमध्ये देखील गाडी चालवून बघितली. गिअर शिफ्टिंग बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला 5 स्पीड गिअरबॉक्स मिळून जातो, आणि गिअर शिफ्टिंग एकदम गाडीचं स्मूथ देण्यात आलेले, आणि गिअर शिफ्ट ऍडवायझर जो तो तुम्हाला मिळून जातो. जेणेकरून काय होतं की तुम्ही गाडी चालवत असताना तुम्ही गाडी कुठल्या गिअरमध्ये चालवली पाहिजे आणि बेटर मायलेज तुम्हाला कसं मिळेल यानुसार तुम्हाला गिअर शिफ्ट ऍडवायझर जे ते तुम्हाला सजेस्ट करत असेल की तुम्ही पहिल्या गिअर नंतर सेकंड गिअर कधी वापरला पाहिजे, थर्ड गिअर कधी वापरला पाहिजे, हे गिअर शिफ्ट ऍडवायझर जे ते सजेस्ट करत असतं तुमच्या स्पीडोमीटर वरती, MID वरती. हे एक चांगली गोष्ट आहे. गिअर शिफ्ट ऍडवायझर जे ते गाडीमध्ये देण्यात आलेले. इकोचं मोड मिळून जातं, त्यामुळे तुम्ही बेटर मायलेज जे ते गाडी बंद काढू देखील शकता. गाडी चालवताना तुम्हाला बेटर फ्युल इकॉनॉमीसाठी इको स्विच जे ते देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ही विंगर गाडी जी आहे तुम्ही बऱ्याच व्हेरियंट मध्ये अवेलेबल आहे. 9 ते 15 सीटर, त्यासोबतच अँब्युलन्स व्हेरियंट असेल, स्कूल बस असेल, व्हॅन असेल, किंवा टुरिस्ट किंवा कॉर्पोरेट ट्रॅव्हल असेल, किंवा स्टाफ बस असेल, यामध्ये तुम्ही या विंगर गाडीचा विचार जो तो करू शकता, आणि तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रो देखील करू शकता. आणि या गाडीमध्ये फीचर जर बघितलं तर फीचर लोडेड विंगर जे ते तुम्हाला BS6 फेज 2 मध्ये अपडेट करण्यात आलेली आहे. आणि मला देखील पर्सनली ही गाडी जी आहे टाटा मोटरची विंगर हे चांगली वाटलेली आहे, आणि आम्हाला गाडी चालवताना गाडीचा जो परफॉर्मन्स आहे तो एकदम चांगला वाटलेला आहे. कुठलाही प्रॉब्लेम जो आम्हाला गाडी चालवताना आलेला नाही. जर तुम्हाला ही गाडी घेण्याचा विचार करत असाल किंवा गाडीची टेस्ट घ्यायची असेल, तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा मोटरच्या डीलरशिपला भेट देखील देऊ शकता, तिथे चौकशी करू शकता, गाडीची टेस्ट देखील घेऊ शकता. आणि आजचा हा टाटा मोटरच्या विंगर या गाडीचा व्हिडिओ तुम्हाला जो तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देखील करा. चला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा होता म्हणून, आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करू शकता. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो देखील करू शकता. इंस्टाग्रामची लिंक जे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.